Hello, welcome to this video. In this lesson, writer shared his school days memories. He explains about the hard work by his mother to help him in every aspect of life. He explains about the role of teachers in life. The name of the chapter is Urja Shakticha Jagar. So let's begin. क्वेश्चन नंबर 1. भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. इन इंग्लिश, द वर्ड्स सेड बाय भावे सर is real source of energy or is real source of inspiration for the writer. Explain this sentence in your own words. In Hindi, भावे सर ने जो शब्द कहे थे वही माशेलकर जी के लिए ऊर्जा स्रोत थे. इस वाक्य को अपने भाषा में लिखिए. द आन्सर इज फर्स्ट पॉइंट. एके दिवशी शाळेत भावे सरांनी एक प्रयोग करून दाखवला होता. इन इंग्लिश, ऑन वन फाइन डे एन एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म बाय भावे सर. इन हिंदी, एक दिन भावे सर ने एक प्रयोग करके दिखाया था. नेक्स्ट, त्या प्रयोगात त्यांनी दाखवले होते की भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. इन इंग्लिश, and in that experiment Bhave sir proved that the sun rays collected or concentrated by magnifying glass can burn the paper. इन हिंदी, इस प्रयोग के माध्यम से भावे सर ने यह दिखाया था कि मैग्नीफाइंग ग्लास से एकाग्र की गई सूर्य किरणें कागज में आग लगाती है. इन हिंदी, मैग्नीफाइंग ग्लास इज कॉल्ड एज आवर्धक लेंस और एकाग्र इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन. ओके. द फोर्थ पॉइंट इज, या प्रयोगाच्या सहाय्याने भावे सर लेखकाला म्हणाले की माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. इन इंग्लिश, with the help of that experiment, Bhave sir said like, remember dear, if you can concentrate your energy, then you can burn anything. Or in real life, you can achieve anything if you concentrate your whole energy for doing that thing. इस प्रयोग के द्वारा भावे सर ने लेखक को समझाया कि अगर किसी चीज में सफल होना हो तो अपनी ऊर्जा शक्ति कॉन्सेंट्रेट करोगे तो कोई भी चीज नामुमकिन नहीं है. नेक्स्ट पॉइंट. या प्रयोगातून व भावे सरांच्या या वाक्यामुळे लेखकाला फार मोठे तत्वज्ञान समजले. इन इंग्लिश, द वे भावे सर परफॉर्म्ड द एक्सपेरिमेंट or an experiment and his advice were lifetime philosophy for the writer. In Hindi, इस प्रयोग द्वारा भावे सर की समझाई बात लेखक के जिंदगी का महत्वपूर्ण योगदान रखती है. नेक्स्ट पॉइंट. या जीवनावश्यक मूलमंत्राच्या आधारे लेखकाने जीवनात अनेक यशस्वी टप्पे पार केले. Considering this Bhave sir's statement as statement for life, he achieved great success in life. Means this statement was a lifetime statement for a writer. In Hindi, भावे सर का दिया वाक्य ये जीवन का मूल मंत्र समझ के और इसी वाक्य को अपने जीवन में प्रयोग कर लेखक ने अपने जीवन में कई मुकाम हासिल किए. This is for first question. Now let's move towards second question. Question number 2. शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा. सोदाहरण मीन्स उदाहरण के साथ या with the help of example. In English, with the help of example, please explain Dr. Mashelkar as a school student. और in हिंदी, डॉक्टर माशेलकर के गुण विशेष अपनी भाषा में लिखे. माय फर्स्ट पॉइंट इज, शाळा आणि शिक्षक हे माशेलकरांच्या जीवनातील खूप महत्त्वाचे होते, कारण शाळा आणि शिक्षक
असा विषय निघाला की त्यांना मुंबईतील शाळा व शालेय जीवनातील शिक्षक यांची आठवण येते. इन इंग्लिश, school and teachers are most important in Dr. Mashelkar's life because as and when the thing about them, it reminds him about the school from Mumbai and teachers from his school. In Hindi, स्कूल और शिक्षक डॉक्टर माशेलकर जी के जीवन में काफी महत्व रखते थे और वे मुंबई की अपनी स्कूल और शिक्षक इनको याद करते जब भी वे स्कूल और शिक्षक के बारे में सुनते. सेकंड पॉइंट इज, शालेय जीवनात डॉक्टर माशेलकरांवर जे संस्कार झाले ते त्यांचे शिक्षक व त्यांच्या शिक्षकांशी भेट घडवून देणारी त्यांची आई आणि मामा यांच्यामुळे झाले. Sacraments means sanskar, but here we will use word sanskar only. Sanskar gained by Dr. Mashekal during his school days were learned or implemented by his school teachers. And he is thankful to his mom and uncle who helped him to reach the school. In Hindi, अपने स्कूल जीवन में डॉक्टर माशेलकर जी पे जो संस्कार हुए वे अपने स्कूल शिक्षक द्वारा मिले थे और डॉक्टर माशेलकर अपनी माँ और मामा जी के प्रति सदा ऋणी रहेंगे जिन्होंने डॉक्टर माशेलकर जी को उस स्कूल में एडमिशन दिलवाया. माय नेक्स्ट पॉइंट इज, नगरपालिकेच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसताना देखील वयाच्या 12 वर्षापर्यंत अनवाणी राहून त्यांनी मोठ्या कष्टाने शाळेची फी जमा केली. अनवाणी मीन्स barefoot. His financial conditions was so weak that he was barefoot for at most 12 years. But he would prefer to pay school fees over spending money for footwear. It shows eagerness for learning or education over luxury. In Hindi, डॉक्टर माशेलकर जी के लिए स्कूल की फीस भरना ज्यादा महत्वपूर्ण था ना कि अपने लिए चप्पल या जूता खरीदना. माय नेक्स्ट पॉइंट इज, युनियन स्कूलमध्ये दर शनिवारी होणाऱ्या चाचणी परीक्षेसाठी लागणारी उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना आणावी लागे व ती खरेदी करण्यासाठी लागणारे फक्त 3 पैसे मिळवण्यासाठी आईने केलेले कष्ट आठवले की डॉक्टर माशेलकर यांच्या अंगावर काटा उभा राहतो. इन इंग्लिश, Union School used to conduct unit tests on every Saturday and students need to bring their own answer sheets. That was merely 3 paise affair, but he gets frightened when he recalls the hard work done by his mother for earning 3 paisa. In Hindi, यूनियन स्कूल में हर शनिवार एक यूनिट परीक्षा होती थी जिसके लिए बच्चों को खुद की उत्तर पत्रिका खुद लानी पड़ती थी जिसकी कीमत मात्र 3 पैसा थी, लेकिन वो कमाने के लिए डॉक्टर माशेलकर जी के माँ को बहुत कष्ट करना पड़ता था और ये सोचकर आज भी डॉक्टर माशेलकर जी के रोंगटे खड़े हो जाते हैं. माय नेक्स्ट पॉइंट इज, नवीन अखंड पेन्सिल किंवा नवीन कोरी वही या गोष्टी कधी मिळाल्या नाहीत, पण रद्दीमधील कागदे, अर्धवट कोरी कागदे किंवा एकाच बाजूने वापरलेली कागदे वापरून त्यांची आई वह्या बनवत असे. मीनिंग, इट वॉज अ लक्झरी फॉर डॉक्टर माशेलकर टू हॅव अनयुज्ड फुल लेंथ पेन्सिल और नोटबुक. Dr. Mashelkar's mother used to use or utilize scrap papers, partially used papers, or one-sided blank papers to make homemade notebooks, and that Mashelkar could use for his school days. In Hindi, नई पेंसिल हो या नया नोटबुक, ये सब चीजें मिलना बहुत बड़ी बात थी. ज्यादातर समय लेखक को पुरानी पेंसिल यूज करनी पड़ती थी और वही बात थी नोटबुक की. पुराने पेपर को इकट्ठा कर उनकी माँ जी उनके लिए नोटबुक बनाती थी.
नेक्स्ट पॉइंट, याच शाळेच्या दिवसात डॉक्टर माशेलकर यांना जीवनाचा मूलमंत्र भेटला, ज्यामध्ये भावे सरांनी लेखकाला पटवून दिले की ऊर्जा शक्ती एकवटली की काहीही साध्य करता येते किंवा ऊर्जा शक्ती एकवटली की काहीही अशक्य नाही. इन इंग्लिश, ड्यूरिंग these school days only, Dr. Mashelkar realized the mantra for lifetime from Bhave sir. That is, if you can concentrate all the energy, then nothing is impossible. In Hindi, इसी स्कूल डेज में डॉक्टर माशेलकर जी को अपना जीवन का मूल मंत्र का ज्ञान हुआ, जो मंत्र श्री भावे सर ने उन्हें समझाया था. उन्होंने बताया था कि अगर सारी ऊर्जा का इकट्ठा कर प्रयत्न किया जाए तो कोई भी चीज नामुमकिन नहीं. माय नेक्स्ट पॉइंट, डॉक्टर माशेलकर शेवटी सांगतात की पुढील शालेय जीवनात बरेच शिक्षक त्यांचे व्यक्तिमत्व घडवत गेले, ज्यांनी त्यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले, संस्कार केले, आयुष्याच्या उभारणीसाठी शिदोरी दिली, संघर्षासाठी आत्मविश्वास दिला, जगण्याचे भान दिले. त्याचबरोबर त्यांचे संस्कार केंद्र असणारी त्यांची आई, त्यांचे शिक्षक व त्यांची शाळा हे वेळोवेळी डोळ्यांसमोर उभे राहतात व ते मनातून पुन्हा एकदा शाळेला जातात. Meaning, at the end of this lesson, Dr. Mashelkar says that many teachers came into his life and all of them helped him to build his persona by enlightening his life, his sanskar, his self-confidence, his sense of living as a treasure of life. Again, he thanks to mother, teachers and school, whose memories helps him to enjoy school days again and again virtually. In Hindi, कथा का एंड करते हुए लेखक फिर से अपने सारे शिक्षकों को धन्यवाद देते हैं, जिन्होंने डॉक्टर माशेलकर जी को जीवन पर मार्गदर्शन किया, संस्कार किया, संघर्ष करने के लिए आत्मविश्वास दिया, जीवन जीने का तरीका सिखाया. वे अपनी माँ जी, शिक्षक और अपनी स्कूल को फिर से धन्यवाद देते हैं और फिर से अपनी मन की स्कूल में खो जाते हैं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6, थर्ड वन. डॉक्टर माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते ते प्रसंग पाठाधारे लिहा. पाठाधारे means with reference to the lesson or with reference to the chapter. In English, narrate the incidents where you sense a deep maternal devotion with the help of given story. इन हिंदी, डॉक्टर माशेलकर जी की मातृभक्ति दिखाने वाले पाठ्य पुस्तक में दिए गए प्रसंग लिखिए. द आंसर, फर्स्ट पॉइंट इज, सर्वात आधी लेखक आपल्या आईचे आभार मानतात कारण तिने त्यांना शाळेत घातले. इन इंग्लिश, फर्स्ट अँड फॉरमोस्ट डॉक्टर माशेलकर or writer says that he is very thankful to his mother that she enrolled him for the school. In हिंदी, सर्वप्रथम लेखक डॉक्टर माशेलकर अपनी माँ को धन्यवाद कहते हैं क्योंकि उनकी माँ ने उनका दाखिला स्कूल में करवाया. नेक्स्ट पॉइंट, त्यांचे असे मत होते की आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. इन इंग्लिश, it was his strong opinion that only mother is every child's first teacher. In हिंदी, उनका यह मानना था कि सिर्फ माँ ही किसी भी बालक की पहिली टीचर होती है. माय नेक्स्ट पॉइंट, त्यांच्यासाठी त्यांची आई ही केवळ शिक्षकच नाही तर सर्वस्वी होती. इन हिंदी, डॉक्टर माशेलकर जी के लिए माँ सिर्फ टीचर ही नहीं थी बल्कि उनकी सर्वस्व थी. इन इंग्लिश, मदर वॉज नॉट ओनली टीचर बट एवरीथिंग फॉर हिम. माय नेक्स्ट पॉइंट,
गाव सोडून मुंबईला आल्यावर आर्थिक परिस्थिती नसताना देखील वेगवेगळी कष्टाची कामे करत त्यांच्या आईने संसाराचा गाडा ओढला व त्यांना पालिकेच्या शाळेत प्रवेशही मिळाला. In English, when they left their village after death of his father at the age of 6, they come to Mumbai. Despite of having very poor financial conditions, his mother worked like anything but got him admitted to corporation school. In Hindi, अपने पिता के देहांत के बाद जब वे और उनकी माजी मुंबई आए तो बेहद मुश्किल आर्थिक स्थिति के बावजूद उनकी मां ने जो भी काम मिला वो किया, लेकिन लेखक का दाखिला सरकारी स्कूल में करवाया. माय नेक्स्ट पॉइंट इज, दर शनिवारी होणाऱ्या चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका खरेदी करण्यासाठी लागणारे 3 पैसे मिळवण्यासाठी त्यांच्या आईने प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. हे जेव्हा त्यांना आठवते तेव्हा त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. इन इंग्लिश, every Saturday there was a unit test at his school and he needs to arrange his own answer sheets. The cost of an answer sheet was only 3 paisa at that time, but to earn that his mother needs to work like anything, but she worked hard and arranged same. Still Dr. Mashelkar feels her struggle and gets stunned by recalling this. In Hindi, हर शनिवार लेखक के स्कूल में यूनिट टेस्ट होती थी, जिसको लिखने के लिए विद्यार्थियों को खुद की उत्तर पत्रिका खुद से खरीद लानी पड़ती थी, जिस उत्तर पत्रिका की कीमत मात्र 3 पैसा थी, और वही मिलाने के लिए लेखक की मां जो काम मिले उसे कर बहुत कष्ट से ये पैसा जमा कर पाती थी. आज भी उन्हें ये याद आता है तो जो सहमा जाते हैं. माय नेक्स्ट पॉइंट इज, लेखकाची आई खूप मेहनत घेत होती. नवीन वह्या खरेदी करण्यासाठी पैसे नसताना त्यांची आई जुने कागद, अर्धवट लिहिलेले कागद व एका बाजूने कोरे असणारे कागद वापरून वह्या तयार करून त्यांची वह्यांची सोय करत असे. इन इंग्लिश, Dr. Mashelkar's mother was very hard-working that since they couldn't afford to purchase new notebook, his mother used to prepare homemade notebooks by using used paper, one-sided blank paper, but she arranges notebook. That is all for third question. Now moving to next question. Last question, question number 6, fourth one. माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान या विषयावर तुमचे विचार लिहा. Importance of teacher in my life, write down in your own words. अपने जीवन में शिक्षक का महत्व, ये निबंध अपने भाषा में लिखिए. फर्स्ट पॉइंट, शिक्षक हे आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधार दूर करून आपल्याला शिक्षणरूपी प्रकाश दाखवतात. इन इंग्लिश, द टीचर shows you the light of education by removing the ignorance of darkness in your life. In हिंदी, शिक्षक हमारे जीवन में अज्ञानता के अंधेरे को दूर करते हैं और हमें शिक्षा का प्रकाश दिखाते हैं. नेक्स्ट पॉइंट, शिक्षक आपल्याला विविध गोष्टी शिकवतात. आतापर्यंत मी शैक्षणिक क्षेत्रात जी प्रगती केली आहे त्याचे श्रेय माझ्या गुरूंना जाते. इन इंग्लिश, द टीचर टीचेस अस डिफरंट थिंग्स. द क्रेडिट फॉर द प्रोग्रेस आई हैव मेड इन द फील्ड ऑफ एजुकेशन सो फार गोज टू माय गुरुज ओनली. इन हिंदी, शिक्षक आपको अलग अलग चीजें सिखाते हैं. मैंने अब तक शिक्षा के क्षेत्र में जो प्रगति की है उसका श्रेय मेरे गुरुओं को जाता है. थर्ड पॉइंट, शिक्षक आपली काळजी घेतात. शिक्षक आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञानच देत नाहीत तर जीवनाचे व्यावहारिक शिक्षणही देतात. चांगले वाईट यातील फरक समजवतात. इन इंग्लिश, टीचर्स टेक केअर ऑफ यू.
Teachers not only give us book knowledge but also practical life lessons. They explain us the difference between good and bad. In हिंदी, शिक्षक आपका ख्याल रखते हैं. शिक्षक हमें न केवल किताबी ज्ञान देते हैं बल्कि व्यवहारिक जीवन का पाठ भी पढ़ाते हैं. वे हमें अच्छे और बुरे का अंतर सिखाते हैं. फोर्थ पॉइंट, निरनिराळे विषय शिकवून शिक्षक आपल्याला प्रगतीपथावर नेतात. शिक्षक आपल्याला अनेक मूल्ये शिकवतात आणि ती कृतीत यावी यासाठी वेळप्रसंगी शिक्षाही करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे हा त्यांचा शुद्ध हेतू असतो. इन इंग्लिश, टीचर्स टेक यू ऑन अ पाथ ऑफ प्रोग्रेस by teaching different subjects. Teachers teaches us many values and sometimes they punish us to get it done. Their pure intention behind this is to lead us in ideal life. My last point. या सर्व गोष्टीमुळे माझ्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व अतुलनीय आहे. In English, because of all this, the importance of teachers in my life is incomparable. Meaning, इस सब के कारण मेरे जीवन में शिक्षकों का महत्व अतुलनीय है. That is all for the fourth question. Thank you. Today we have seen so much from chapter number 7, Urja Shakticha Jagar. In this lesson, writer shares his school days memories, how he struggled in his life during his younger age after he lost his father when he was just 6. Again, I request you all to modify the sentences as per your requirement. Take these answers as reference only. Thanks and consider for subscribing and liking. Thank you.